आपण इथे पाहत आहात आजची तिसरी दिवस रात्र आहे। काल जबरदस्त मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या आणि टॉप 8च्या पोलमधून आपण चिर्ले संघाला जाताना पाहिलं। एक जबरदस्त काल 12 म्हणजे सी गटातले 4 खेळाडू मात्र आपल्याला 4 संघ खेळताना पाहायला मिळाले। त्यानंतर मात्र रेग्युलर गट 8चा ज्यामधून चिर्ले संघ क्वालिफाय झालेला आहे आणि आज तिसरा दिवस आहे। तिसऱ्या दिवसामध्ये गावदेवी भातनपाडा आणि जय हनुमान चिखले या दोन संघांमध्ये भिडत आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल। 4 षटकांची मॅच। पहिला बॉल मैदानामध्ये टाकला जाईल। बॉलिंग ट्रॅकवर असणार आहे अर्थातच गावदेवी भातनपाडा संघाचा एक मातब्बर गोलंदाज विजय मुकादम। नक्कीच एक जबरदस्त सुरुवात आता मात्र पाहणं अपेक्षित राहील, कारण आपण बघतोय भातनपाडा मैदानासाठी हे मैदान तसं पाहायला गेलं तर लकी आहे। या मैदानावर दरवर्षी कोणतं ना कोणतं प्राइज ते घेऊन जातातच, परंतु बघूयात यावर्षी आता मात्र सुरुवात कशा पद्धतीने करतील या डे नाईट टुर्नामेंटमध्ये। ग्रीन सिग्नल आहे त्या अंपायरचा। पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळेल विजय मुकादम। यावेळेला फिरून मारलाय पहिल्याच बॉलवर। अटॅकिंग बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते। चौकाराला चौकाराने दमदार सुरुवात टीमची सुरुवात होते 4 या धावानं। जबरदस्त सुरुवात करणारा प्रशांत पाटील मात्र या इथून मात्र जी झेल सोडले ना प्रशांत याची ती मी म्हणेन जिवारी लागणार आहे, कारण एक जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आणि त्याचं झेल सोडणं मी म्हणेन कितपत फायद्याचं ठरणार आहे। देवेंद्र तसं बघायला गेलं तर प्रशांत यानं पहिल्याच बॉलवर चौकार लगावला होता, त्यानंतर मात्र जाळ्यात अडकवलेलं विजय मुकादम यानं थोडीशी कॉलिंग कमी झाली दोन खेळाडूंमध्ये। दोन या क्षेत्ररक्षकांना आणि गोलंदाजामध्ये ताळमेळ आपण थोडासा बघितला, अभाव पाहायला मिळाला। कॉलिंग जर का चांगलं झालं असतं तर कदाचित त्या सिलिमिडॉपच्या क्षेत्ररक्षकांना झेलही टिपला असता, परंतु आपण कधी कधी बघतो या छोट्या छोट्या चुका बऱ्याचदा बघायला मिळतात आणि याच छोट्या छोट्या चुका आपण काल देखील अशाच पद्धतीने बघितल्या आणि त्या कारणीभूत ठरल्या होत्या कडाव संघासाठी। चांबोची ही झेल सुटलेली जय हनुमान बोरले संघाच्या, त्यानंतर त्यांनी लगावलेले 3 षटकार या सगळे काही चित्र बदलून जातात। विजय मुकादम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर तयार असणार। यावेळेला आउटसाइड टॉपसन बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली। जबरदस्त बॉल। खूप स्पेस आहे या खेळाडूकडे, अनुभव आहे। मोठ्या मोठ्या फॉर्मॅटमध्ये का या खेळाडूची बोली लागली जाते। चांगले चांगले संघ चांगले चांगले कर्णधार का या खेळाडूकडे आकर्षले जातात याचं मूळ कारण हे आहे। रिव्हर्स स्वीप चिट करण्याचा प्रयत्न। यावेळेला पहिला ब्रेक थ्रू, फर्स्ट विकेट आणि इथून बाद होईल बॅट्समन किरण पाटील। यावेळेस आपण बघितला होता ऑफस्टिकच्या बाहेरून थोडासा टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आत्ताच सुरुवात झाली होती। रिव्हर्स अटेम्प्ट करणं गरजेचं होते का याचा देखील विचार केला पाहिजे, कारण आपण बघतोय सुरुवात तुमची चांगली झाली होती। 4 धावा चौकारानं आगाज केला होता। अशा वेळेस मी म्हणेन की एक जीवनदान पण मिळालं होतं, तर कुठेतरी स्ट्राईक रोटेट करून धावसंख्येला हलतं ठेवण्याचं काम नक्कीच करायला हवं, केलं गेलं पाहिजे होतं। एक जमेची बाजू असेल भातनपाडा संघाची, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये विकेट जाणं म्हणजे थोडासा कॉन्फिडन्स लेवल हाय झाला असेल भातनपाडा संघाचा। पाहूया नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होताना कुणाल पाटील इन ॲट नंबर 3 वर। यावेळेला लोअर फुल टॉसचा बॉल होता। सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, कोणत्याही प्रकारची धाव नाहीये। डिफेन्स केलं या बॉलला। या स्पर्धेतील आपण पाहू शकाल 200वा डॉट बॉल। सगळी माहिती आमचे मयूर पाटील यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचली जाते। संवाद होतोय 2 बॅट्समन मध्ये। प्रशांत पाटील 9 सेकंडला उभा आहे, तगडा खेळाडू आहे, एक धाकड बॅट्समन आणि घातक बॅट्समन म्हणून त्याची ओळख संपूर्ण रायगड परिसरामध्ये।
आडव्या बॅटनं विजय मुकादमला सुद्धा कमी आगता कामा नये। शेर की लड़ाई शेर के साथ जब होती है तो लड़ाई तगड़ी होती है, इसमें कोई दौरा नहीं होता। नक्कीच। आणि आपण बघितलं असेल ज्या वेळेस प्रशांतला जीवनदान मिळालं त्यानंतर नॉस्टॅक एंडला जाऊन अडकला, त्यानंतर तो तिथेच प्रतीक्षा करत बसला। तर या कुठेतरी या छोट्या छोट्या चुका मी म्हणून की सुधारायला पाहिजेत, कारण आपण बघतोय आतापर्यंत धावफलकावर धावा जमा झाल्या त्या फक्त आणि 5, आणि अशा परिस्थितीत सुरुवातीच्या पहिल्या 2 चेंडूवर 5 धावा आल्या होत्या आणि काय कमबॅक म्हणावं लागेल ते विजयचं। उर्वरित 4 चेंडूवर एकही धाव त्याने खर्ची केली नाही, 7-7 एक विकेट देखील मिळवली, आणि हीच तर एक चांगल्या गोलंदाजीची गुणवत्ता असते। नवीन गोलंदाज आपण दीपक मुकादम याला पाहाल। दीपक मुकादम अँड कंपनी, गावदेवी भातानपाडा या संघामधून खेळताना पाहायला मिळेल। येणाऱ्या काही दिवसामध्येच अर्थातच आय थिंक 18, 19, 20, 21 या 4 दिवसामध्ये ड्रीम ट्रॉफी केतन मुकादम आणि विजय मुकादम आणि त्यांची संपूर्ण मित्रमंडळी यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा भातानपाड्याच्या मैदानावर आपल्याला जरूर पाहायला मिळेल। त्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण सहभागी व्हा। खूप मोठी स्पर्धा आहे आणि सुसज्ज असं मैदान सुद्धा बनवण्यात आलेलं आहे त्या स्पर्धेसाठी। शुभेच्छा असतील त्या स्पर्धेच्या नक्कीच संपूर्ण आयोजक मंडळींना। यावेळेला मात्र नवीन गोलंदाज दीपक मुकादम बॉलिंग ट्रॅकवर, नारपोली विलेज एंडकडून बॉलिंग ट्रॅकवर तयार असणार। पहिला बॉल सोडून दिलाय प्रशांतनं, खूप शरीरापासून खूपच दूर फेकला गेला। अंपायरनं दंडित केलं या गोलंदाजाला 1 धावेनं, एक्स्ट्राची 1 धाव, धावसंख्या पाहिली तर 6 धावा। शांत संयमी सुरुवात आहे, परंतु ही वादळापूर्वीची शांतता आहे का? कारण प्रशांत पाटील सारखा धाकड बॅट्समन आणि त्याला मिळालेलं जीवनदान हे सगळं काही प्रश्न निर्माण करतोय। ओव्हर द विकेट, खराब, पुन्हा एकदा खराब बॉल फेकला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून। रणनीती अपनवण्याचा प्रयत्न करतोय इथून आपण पाहिलं देवेंद्र, कारण आउटसाइड टॉप सम बॉलिंगवर आपण पाहिलं अशा चेंडूवर विकेट मिळत नाहीत, परंतु धावाही मिळत नाहीत। हा पूर्ण प्रयत्न असेल, त्याला माहिती आहे प्रशांतच्या बॅटच्या समोर पुढ्यात अगदी जर टाकला तर मात्र मग मोठा रिझल्ट येऊ शकतो। अशा वेळेला शरीरापासून दूर खेळवण्याचा प्रयत्न आहे गोलंदाज दीपक मुकादम याचा। विजय मुकादम जवळ येतोय आणि चर्चा करतोय, डिस्कस करतोय कशा पद्धतीनं गोलंदाजी व्हायला हवी। यावेळेला पहा रडार मध्ये आला बॉल आणि सरळ मिड विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं षटकार। पहिली मॅच आपण इथे पाहत आहोत गावदेवी भातानपाडा आणि जय हनुमान चिखले या 2 टीम मध्ये। यानंतरची मॅच आपण या चेंडूनंतर मी जरूर अनाउन्समेंट करेन। दोन्ही संघांना आपण रिपोर्टिंग करायचे लगेचच ओव्हर द विकेट। यावेळेला अलॉंग द कार्पेट खेळला, प्रोटेक्शन आहे तिथे। नंदू मुकादम थोडासा त्रेधा तिरपीट उडते खरी आणि दुसरी धाव काय गतिमान पद्धतीनं पूर्ण करतोय हा प्रशांत पाटील नामक खेळाडू, आणि या 2 धावींच्या माध्यमातून स्ट्राईक वर येतोय पुन्हा एकदा प्रशांत, आणि धाव संख्या आहे ती मात्र 15 धावा। यानंतरची मॅच डेरवली विरुद्ध सिद्धी करवले। दोन्ही संघाच्या संघनायकांना आपण लगेच रिपोर्टिंग करायची आहे टॉस बॉक्स मध्ये। जय हनुमान सिद्धी करवले आणि मानसी स्पोर्ट डेरवली दोघांनी लगेच रिपोर्टिंग करायचे ओव्हर द विकेट। यावेळेला स्वीट चीट करण्याचा प्रयत्न आणि डाव फसला, पूर्ण डाव उद्ध्वस्त करून टाकला या गोलंदाजानं ज्याचं नाव आहे दीपक मुकादम। एक धाकड बॅट्समन माघारी परततोय प्रशांत पाटील।
ही मी म्हणेन प्रशांत पाटील यांनी केलेली सगळ्यात मोठी घोडचूक असेल, कारण चांगली बॅट लागलेली, सगळं काही ठीक अगदी मनासारखं होत असताना स्वीप चिट करणं. काय म्हणशील देवेंद्र? नक्कीच आपण बघितलं होतं पहिला गडी जो बाद झाला तोही अशाच पद्धतीने बाद झाला होता आणि संघाला धावांची गरज होती. अशा वेळेस मी म्हणेन की जबाबदारी स्वीकारणं गरजेचं होतं प्रशांतनं. परंतु कधी कधी आपण म्हणतो ना की आपण बोलतो फक्त, परंतु त्यांना करायचं असतं आणि अशा वेळेस घेतलेले निर्णय कधी कधी असे रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात. कसं असतं की फास्ट क्रिकेट आहे. मगाशीच आपण पाहिलं टेस्ट मॅच सुद्धा तसंच झालं. आजकाल फास्ट क्रिकेट आहे. विशाल पाटील सर सुद्धा आमच्याबरोबर बोलले, डिस्कस केलं. शांत राहता येत नाही एखाद्या फास्ट बॅट्समनला. आणि क्रिकेट असा खेळ आहे, डोक्यावर बर्फ ठेवून खेळावं लागतं. खूप जी क्षमता आपली तीव्र पाहिजे. कितीही म्हणजे ज्यावेळेस जबाबदारीची इनिंग असते त्यावेळेस कर्णधार म्हणून स्वतःला ती बाजू सावरून धरणं फार महत्त्वाचं असतं. नवीन बॅटर प्रथमेश पाटील मैदानामध्ये दाखल होतोय. यावेळेला हवेमध्ये खेळलाय, बऱ्याच वेळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे, कोणतीही चूक करणार नाही. 45 नंबर असलेला खेळाडू ज्याचं नाव आहे रोशन. विकेट गेलं मात्र. विकेट आता आउट होणारा बॅट्समन आपण प्रथमेश पाटील याला पाहत. जेव्हा गणिताचं सूत्र चुकतं ना तेव्हा अख्खं गणित चुकतं. इथे थोडंसं सूत्र चुकलं चिखले संघाचं. लगेचच्या दुसऱ्या चेंडूवर दुसरा विकेट पाहायला मिळाला. ज्या गोलंदाज दीपक मुकादमनं लगातारचे 2 चेंडू वाईट टाकले, त्यानंतर पहिल्या चेंडूवर षटकार बसला. त्याच मात्र दीपक मुकादमनं एक जबरदस्त गोलंदाजी केली, ज्यामध्ये आपण पाहू शकाल की 1-2 विकेट या वेळेला मात्र लगातारच्या 2 चेंडूंवर घेताना पाहायला मिळतं. विकेट हायट्रिकवर उभा आहे हा गोलंदाज. असून म्हणजे गेल्या 2 दिवसांमध्ये अद्याप आम्हाला विकेट हॅट्रिक पाहायला नाही मिळाली. षटकारांची पाहायला मिळाली, अर्धशतक ही नावी लागताना पाहायला मिळालंय, परंतु विकेट अर्धशतकी नाही अद्याप. 46 हा चांबो हा 46 धावांवर आऊट झालेला. म्हणजे आता ह्या 2 रेकॉर्ड आपल्याला पाहायचे आहेत. वर्धा विकेट पुन्हा एकदा दीपक मुकादम तयार बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेला मात्र उंच उडवलाय बॉलला. विकेट हायट्रिकचा प्रयत्न. 3 खेळाडूंच्या मध्ये झेल ड्रॉप होतोय. जबाबदारी 3 खेळाडू घ्यायला. 3 खेळाडू बॉल पर्यंत धावलेले एकमेकांचे चेहरे बघत होते फक्त. कॉलिंग नव्हती, कोण धावणार हा प्रश्न होता सगळ्यांच्या मनामध्ये आणि तिघांच्या मध्ये झेल ड्रॉप होतोय. या वेळेला येते 1 धाव आणि या 1 धावेच्या माध्यमात 2 धावा येतात आणि टीमची टोटल आहे ती मात्र 17. शेवटचा चेंडू या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 17 धावा अद्याप लगावल्या जात आहेत. 2 षटकांमध्ये सुस्थितीमध्ये आहे मी म्हणेन. तसं बघायला गेलं तर 10.00च्या सरासरीपेक्षाही जास्ती नाही म्हणता येणार. अजून शेवटचा अद्याप एक चेंडू शिल्लक आहे. 17 धावा आहेत. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. बॉलर तयार आहे. या बॉलला सोडून जरूर दिलं. यस, योग्य निर्णय होता बॅट्समनचा. खराब बॉल आहे. एक्स्ट्राची 1 धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. 18 धावा धावपळकावर लगावल्या जात आहेत. बॅटिंग करत असलेली टीम अर्थातच जय हनुमान चिखले. दीपक मुकादम फिरून मारण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेगला असलेला खेळाडू चाणाक्ष आहे. अगदी तीक्ष्ण नजरेनं फील्ड केली आणि डॉट बॉल काढण्यामध्ये यश आलं. या षटकामधला शेवटचा चेंडू निघतोय. निर्धाव 2 षटकांचा खेळ होतोय. समाप्त. टीमची टोटल आहे 18. 3 विकेटच्या मोबदल्यात अद्याप 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. देवेंद्र, नक्कीच 2 षटकांचा खेळ अद्यापपर्यंत शिल्लक आहे. आता मात्र कुठेतरी आपण बघतोय, काल आपण बघितलं होतं बोर्ले संघानं पहिल्या सामन्यामध्ये जवळपास 85 धावांचा डोंगर उभा केला होता आणि अशा परिस्थितीत बघतोय मैदान आपण पाहिलं असेल सुरुवातीच्या ज्या पहिल्या 2 सामन्यामध्ये 50+ धावा देखील सहजतेने चेस होतात आणि अशा परिस्थितीत सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये 18 धावा आता जमा केल्या. भातानपाडा संघाने एक चांगली गोलंदाजीची नक्कीच गुणवत्ता दाखवली. कारण असं वाटलं होतं पहिली झेल सुटली होती प्रशांतची आणि त्यानंतर असं वाटलं होतं की कदाचित एका मोठ्या धावसंख्येला या ठिकाणी सामोरं जावं लागतं की काय भातानपाडा संघाला, परंतु त्याने त्यांच्यावर विश्वास ठेवला. गोलंदाजीचा टप्पा अचूक ठेवला आणि क्षेत्ररक्षण चांगलं केलं आणि त्याचा परिणाम पाहायला मिळतो. आता
2 षटकं संपली, धावफलकावर धावा जमा झाल्या त्या फक्त 18. आता मात्र उर्वरित 2 षटकांमध्ये कुठेतरी चिखले संघाला आता धावसंख्येचा वेग मी म्हणेन की वाढवावा लागेल. आणि जर का तसं झालं नाही तर समोरचा बातनपाडा संघामध्ये आपण बघितलं असेल अगदी खोलवर फलंदाजी आहे. केतन असेल, विजय असेल, बरीचशी तगडी फलंदाजी आहे आणि त्यांच्या समोर किमान 45 ते 50 टार्गेट उभं करणं गरजेचं असेल ते मी म्हणेन या चिखले संघाला. राजेश भोईर आपण पाहाल दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर तयार असणार. पहिला बॉल यावेळेला मात्र थोडासा मिस टायमिंग स्ट्रोक जरूर खेळला गेला. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावीसाठी नकार दिला स्ट्राईक एंडच्या बॅट्समननं. टीमची टोटल धावसंख्या जर विचार केला तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू फेकत असताना धावफलकावर धावा आहेत त्या मात्र 19 धावा. 19 धावा. शांत सुरुवात आहे. मोठे फटके खेळावे लागतील. ज्याप्रमाणे देवेंद्र माळी म्हणाले की 45-50 धावा तरी किमान फायटिंग स्कोर उभा करावा लागेल भातनपाडा संघासमोर. नाही खेळून देत. गोलंदाज पहा खूप प्रचंड ताकदीनं गोलंदाजी करतायत. अपिली केली जाते पंचांकडे आणि यावेळेला मात्र विकेट पाहायला मिळतोय. आणखीन एक विकेट अर्थातच 4थ्या क्रमांकाचं विकेट मैदानाच्या बाहेर. चौथा विकेट इथून माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक जबरदस्त गोलंदाजी, घातक गोलंदाजी आपण पाहू शकाल. सागर पाटील आउट होतोय. सागर पाटील नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. राजेश भोईर पहिल्या बॉलवर सिंगल रन, दुसऱ्या बॉलवर मात्र विकेट जाताना पाहायला मिळेल. 4 षटकांचा सामना आहे. धावांची गती वाढवणं अतिशय गरजेचं असणार आहे टीम जय हनुमान चिखले संघासाठी. हा पहिल्या मॅचला कालचा पहिला सुरुवातीचा जर टार्गेट आपण पाहिला असता तर 4 षटकांमध्ये 86. धमाल होती काल. नुसते चौकार, नुसते षटकार पाहायला मिळाले. आज दिवसाची सुरुवात थोडी शांत होताना पाहायला मिळते. नक्कीच स्वयंसेवकांना धावपळ करायला लागली होती चेंडू आणण्यासाठी. इतके षटकार चौकार काल संदेश पाटील आणि चॅम्बो म्हणजे प्रफुल्ल पाटील या जोडीने मारले होते. चांगली अतिशय दर्जेदार गुणवान खेळाडू आपण पाहिलं. संदेशनं काल उच्चांक स्वतःच्या नावावर ही अर्जित केलेला. त्या बरेचसे रेकॉर्ड एकाच मॅच मध्ये झालेले. नवीन बॅटर मैदानामध्ये सागर पाटील आपण पाहू शकाल. 4 विकेट अद्याप गेलेले आहेत चिखले टीमच्या. फुलटॉस चेंडू आहे. यावेळेला मात्र सरळ बॅट या बॉल लावून साईडला खेळलाय. धाव येणार फक्त एकच आणि या 1 धावेच्या माध्यमातून संघाची टीमची टोटल आहे ती 20 धावा. तिसऱ्या अंपायरची मागणी केलेली आहे बीमरसाठी. आपण चेक करू शकता. तिसरे पंच आमचे सत्यवान काकडे सर. खूप मोठा अनुभव आहे आणि तिसऱ्या पंचांच्या मधून बीमर बॉल आहे का, चेंडूला हाईट आहे का, उंची आहे का हे चेक केलं जात आहे. अंपायर रिव्ह्यू आहे. प्लेयर रिव्ह्यू नाहीये. अंपायरना शंका वाटली तर मात्र अंपायर आमच्याकडे मागणी करू शकतात. फेअर डिलिव्हरी आहे. यावेळेला आपण पाहिलं तर या बॉलवर आहे सिंगल धाव मिळाली. 20 धावांपर्यंत प्रवास करतोय वर द विकेट. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. यावेळेला थोडासा बाउन्स केला बॉलला आणि चेंडू सरळ जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. 1 बाउन्सची वॉर्न सुद्धा दिली जाते गोलंदाजाला. चांगली गोलंदाजी होती अद्याप मी म्हणेन राजेश भोईरची, कारण अद्याप 4 चेंडू फेकले गेलेले आहेत. त्याच्या माध्यमातून 1 विकेट आणि 2च धावा खर्च करतोय. पहिला गोलंदाज आपण विजय मुकादमला पाहिलं. फाउंडेशनच मजबूत झालं भातनपाडा संघाचं. सुरुवात चांगली दर्जेदार. खोदून काढलं या बॉलला आणि ऑन साइडला फिल्डर आहे तिथे. दुसरी धाव पूर्ण होणार का आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मात्र फसतोय. याच दरम्यान धावा कंप्लीट केल्या जात आहेत 2 आणि या 2 धावेंच्या माध्यमातून टोटल सरकतीय पुढे 22 रन ऑन बोर्ड. 22 धावा धावफलकावर.
चांगली मॅच. मधल्या फळीतले मिडल ऑर्डरचे बॅट्समन आहेत त्यांना मात्र आता कमालीची इनिंग खेळावी लागेल, कारण अशी नाजूक परिस्थिती आहे आणि या नाजूक परिस्थितीतून आपल्या संघाला जर बाहेर काढायचं असेल तर मात्र आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये चांगला खेळ करणं फार महत्त्वाचं असणार आहे. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार असणार. यावेळेला उडवला स्टेट डाऊन द ग्राउंड. सरळ बॅटनं खेळून काढलाय. ब्लॅक स्क्रीनच्या वरून खेळून काढलेला हा जबरदस्त षटकार. पाहिलं आपण बऱ्याच उशिरानंतर का होईना षटकार पाहायला मिळाला. टीमची टोटल आहे ती मात्र 28 धावा धावपळकावर. विकेट 4 आउट होताना आपल्याला पाहायला मिळाले. थोडासा दिलासा जरूर आला असेल देवेंद्र. मी म्हणेन चला वेळ वाया घालू नका. वारंवार इकडून आम्हाला आयोजकांच्या माध्यमातून कळवलं जात आहे, कारण आणि तेही काय करणार, डे नाईट मॅचेस आहेत. एवढ्याला आपली जवळजवळ दुसऱ्या मॅचची अर्धी इनिंग संपलेली असते. तर त्यामुळे वेळ वाया घालू नका. टीम मीटिंग घेऊ नका. भातनपाडा संघ लक्षात घ्या. पाहू शकाल तर 3 षटकं संपतायत. पहिल्या षटकामध्ये विजय मुकादमनं करून दिलेली कमालीची सुरुवात, परंतु उशिरा का होईना एखादा षटकार आला आणि थोडासा धावसंख्येला गती मिळाली. 28 धावा अद्याप लगावल्या जात आहेत त्या स्कोर बोर्डवर. मिडल ऑर्डरचा बॅट्समन आपण पाहू शकाल कुणाल पाटीलनं हा मारलेला षटकार. तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आलेला हा खेळाडू त्याने एक जबरदस्त सुरुवात. सागर पाटील त्याच्या बरोबरीनं साथ देतोय. यावेळेला मात्र कुणाल असणार नॉन स्ट्राईक एंडला. रोशन घरत बॉलिंग ट्रॅकवर तयार. शेवटचा गोलंदाज गावदेवी भातनपाडा संघाचा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. 4थ्या क्रमांकाचा रोशन घरत. ओव्हर द विकेट. ओ याही बॉलला उंच खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल आणि यस इट इज टेकन. विकेट इज गॉन. आणखीन एक विकेट म्हणजे अर्थातच 5वा विकेट मैदानाच्या बाहेर. यावेळेला मात्र चांगला फटका होता, परंतु टायमिंग सेट करता आला नाही. बॅटची अप्पर एज घेऊन चेंडू बऱ्याच वेळ हवेमध्ये राहिला आणि लॉंगॉनला असलेल्या खेळाडूनं सुरेख झेल टिपला. चला टीम सिद्धी करवले टीम इथे आहे. म्हणजे अर्थातच मी म्हणेन डेरवली टीमचे कॅप्टन अतुल भोईर यायचं आपण मानसी स्पोर्ट डेरवली टीमचे आपले प्रतिस्पर्धी जो संघ आहे त्याचा कर्णधार इथे उपस्थित आहे. लगेच यायचं आपण टॉससाठी. रोशन घरत एक जबरदस्त गोलंदाज. पहिल्याच बॉलवर मात्र जबरदस्त सफलता त्याला प्राप्त होते. नवीन बॅटर प्रीतम पाटील मैदानामध्ये दाखल. प्रीतम आहे गोलंदाज. आपण पाहू शकाल फलंदाज 7व्या क्रमांकावर आलेला हा फलंदाज. ओ डिफेन्स करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय जरूर, परंतु तिथे कोणताही खेळाडू उभा नाहीये. 1 धाव कंप्लीट. अर्थात प्रीतमचा मनसुबा होता की नॉनस्ट्राईक यांच्या खेळाडूला स्ट्राईकवर घेऊन यायचं, ज्याचं नाव आहे कुणाल पाटील. आणि तो जर स्ट्राईकवर राहिला येणाऱ्या या 4 चेंडूंवर तर चांगला रिझल्ट येण्याची शक्यता आहे. चांगला खेळाडू आहे, त्याच्यामध्ये ती क्षमता आहे. एक षटकारही ठोकलेला आहे त्यांनी राजेश भोईर याच्या गोलंदाजीवर. आणि आता पाहू शकाल आपण टीमची टोटल 29 धावा आहेत धावपळकावर. अद्याप 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. जास्तीत जास्त धावा कशा बनवल्या जातील याकडे फार लक्ष केंद्रित करावं लागेल. फटका फसलाय. बऱ्याच वेळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचणार आणि होती नव्हती ती एकमेव आशा, तीही मावळली. कुणाल पाटील मैदानाच्या बाहेर. अतुल भोईर उपसरपंच चषक नाईट टुर्नामेंट दरवर्षी एक मोठी स्पर्धा डेरवली नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्या स्पर्धेचे यशस्वी आयोजक म्हणून त्यांची ओळख आहे.
नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. रोहित गायकर हा 8व्या क्रमांकाचा गोलंदाज मैदानामध्ये दाखल होते. विकेट खूप गेलेले आहे देवेंद्र. तसं बघायला गेलं प्रशांत आऊट झाला आणि प्रशांतला स्वतःलाच आता प्रश्न पडला असेल काय केलं मी, कारण त्याची गरज होती. विकेटवर त्याला थांबणं फार महत्त्वाचं होतं. जसा प्रशांत आऊट झाला तशी मी म्हणेन नुसती विकेटची घरघर लागली आणि विकेटवर विकेट विकेटवर विकेट अद्याप आपण पाहू शकाल 6 विकेट बाद झालेल्या आहेत बॅटिंग करत असताना जय हनुमान चिखले संघाचे. रोशन घरत कमालीची गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाजाने जो एफर्ट दाखवलाय ना, फक्त दीपक मुकादम यांनी 13 धावा खर्च केल्यात. पहिल्या गोलंदाजानं फक्त 5 धावा. विजय मुकादम आणि रोशन घरत ही अद्याप चांगली गोलंदाजी करतोय. 3 चेंडू फेकतोय, 1 धाव खर्च करून 2 विकेट. रोशन पुन्हा एकदा तयार असणार बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर द विकेट अंपायरनं पास करून हा पुढचा बॉल. मस्त फटका आहे आणि काय होतं या फटक्याचं पाहू शकाल. स्टेट डाऊन द ग्राउंड या बॉलला खेळून काढण्याचा प्रयत्न आणि फटका फसला. हा 7व्या क्रमांकाचा विकेट इथं मात्र बाद होताना पाहायला मिळेल चिखले संघाचा. इथून मात्र बा रोशनची सुद्धा भन्नाट गोलंदाजी. पण पुन्हा एकदा आम्ही प्रतीक्षेत असणार की विकेट हायट्रिक होणार का, कारण अद्याप कोणत्याही गोलंदाजाची 2 दिवस रात्री स्पर्धेमध्ये विकेटची हायट्रिक झालेली नाही आहे. पुन्हा एकदा रोशन घरत विकेट हायट्रिकच्या उंबरट्यावर आहे. लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट घेतलेले आहेत. हा रेकॉर्ड त्याच्या नावी लागला जाईल का? भारतीय जनता पार्टी पुरस्कृत सरपंच, उपसरपंच व सदस्य चषकामधला हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. पहिला कोण गेला त्याला महत्त्व असतं. देवेंद्र माळी हा पहिला मानकरी ठरतोय का? यानंतर चिकार मानकरी ठरू शकतात, परंतु पहिला महत्त्वाचा असतो आणि तो पहिला मानकरी ठरला विकेट हायट्रिकचा. रोशन घरतसाठी जोरदार टाळ्या व्हायला हव्यात. पहिला मी मगाशीच म्हटलं यानंतर चिकार विकेट हॅट्रिक होतील. पहिला आता सध्या सर्रास सगळे जग चंद्रावर जातात, पण पहिला कोण गेला तो लक्षात आहे, नील आर्मस्ट्रॉंग. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा करताय हे फार महत्त्वाचं असतं आणि ते पहिल्यांदा विकेट हॅट्रिक नावी नोंदवली जाते रोशन घरत याच्या. टीमची टोटल जर आपण पाहिली 29 वर स्टॉप झाली आहे. तिथून पुढे पायच निघत नाहीये चिखले संघाचा. आज तसं बघायला गेलं तरी काहीतरी बिनसलंय चिखले संघाचं. सुरुवात थोडीशी स्ट्रॉंग झालेली सुद्धा, प्रशांतनं सुरुवात स्ट्रॉंग करून दिलेली सुद्धा, परंतु काय बिनसलंय समजायला मार्ग नाहीये. वाह काय फटका आहे. या फटक्याला नक्कीच आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल. खूप चांगला सुंदर फटका पाहायला मिळाला. खेळाडूवर, छोट्या खेळाडूवर लक्ष ठेवा आपण, कारण त्याचा फटका जर रिप्लेमध्ये पाहाल ना तर सुंदर फटका आहे. खूप चांगला खेळाडू आहे. भविष्य उज्ज्वल आहे येणाऱ्या काळामध्ये या खेळाडूचं. आणि आता आपण टॉससाठी पाचारण करूयात. सन्माननीय नामदेवजी पाटील आपणाला विनंती करेन की आपण टॉस करण्यासाठी जावं. नामदेवजी पाटील यांच्या माध्यमातून 2 संघांमध्ये एकीकडे असणार आहे मानसी स्पोर्ट डेरवली, तर दुसरीकडे टीम असणार आहे ती मात्र सिद्धी करवले.
30 धावा बनवलेल्या आहेत बॅटिंग करत असताना टीम चिखलेने 38 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. टीम गावदेवी भातनपाडाला शुभेच्छा देऊयात आणि आवाजामध्ये बदल करूयात. देवेंद्र माळी आपल्या समोर येतील. धन्यवाद रोशन. आपण बघतोय भारतीय जनता पार्टी नारपोली यांच्या वतीने सरपंच, उपसरपंच आणि सदस्य चषक 2024 या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं आपण मनापासून स्वागत करूया. ज्याच्या स्पर्शानं पावन झाली ही माती, ज्याच्या नावानं फुकते आमची गर्वानं छाती, ते आमचे दैवत श्री शिवछत्रपती. आणि त्या छत्रपतींना या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून मानाचा मुजरा या ठिकाणी करूयात. आपण बघतोय हॅलो. तर बघतोय आपण जमलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे जे प्रेक्षक घरबसल्या या सामन्याचा आनंद घेत आहेत त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. कारण आपण बघतोय 24 लाईव्ह इव्हेंट सध्याच्या घडीला खूपसं या ठिकाणी कव्हरिंग करतायत, परंतु या ठिकाणी मंचावर उपस्थित नामदेवजी पाटील यांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन. कॅमेरामन 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून प्रकाश पाटील, थोडी विनंती असेल आपल्याला, आपण प्लीज. तर बघतोय आपण या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळेल नामदेवजी पाटील यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे आणि त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो या सरपंच, उपसरपंच आणि सदस्य चषक 2024 मध्ये. यानंतरचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल मानसी स्पोर्ट्स डेरवली विरुद्ध सिद्धी करवले या दोन संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला अतुल भोईर, अमीर भोईर, त्यानंतर आकाश भोईर आणि त्यांची सगळी टीम. तर दुसऱ्या बाजूला आपण बघणार आहोत सिद्धी करवलीची एक जबरदस्त धाकड टीम या ठिकाणी पाहायला मिळेल. परंतु पाहूयाच इथे मात्र आपण पहिला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतो. एका बाजूला गावदेवी भातनपाडा तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान चिखले या दोन संघादरम्यान चालू असलेली झुंज आपल्याला पाहायला मिळते. चेंडू घेतो. तर बघतोय आपण या ठिकाणी पहिल्या सत्राचा खेळ संपन्न झाला त्यावेळेस विजय मुकादमनं 5 धावा खर्च केल्या होत्या, एक महत्वाचा मोहरा टिपला. त्यानंतर दीपक मुकादमनं 13 धावा खर्च केल्या, 2 बळी त्यानं टिपले होते. राजेशनं 10 धावा खर्च केल्या, 1 मोहरा टिपला. शेवटचं षटक टिपलं ते रोशननं आणि 3 विकेट घेऊन 4 धावा त्यानं खर्च केल्या. हॅट्रिक त्यानं या ठिकाणी मिळवली आणि धावांवर अंकुश लावला. परंतु बघूयात आता मात्र या ठिकाणी फलंदाजीमध्ये जर विचार करायला गेलं तर प्रशांत पाटील एकट्यानं फक्त 13 धावा जमा केल्या होत्या. त्यानंतर आपण पाहिलं असेल बाकी सगळ्या फलंदाजांची निराशा केली होती. कुणालनं थोडासा प्रतिकार केला, 9 धावा त्यानं आपल्या खात्यामध्ये जमा केल्या. परंतु शेवटचा 10व्या क्रमांकाचा प्रेम कालेकर एक छोटासा खेळाडू होता, परंतु त्याची जी छोटी इनिंग होती एका शॉटमध्ये त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली होती त्या चौकारानं. तर वळूयात दुसऱ्या सत्राकडे. कोण कुणावर भारी पडेल ते आपल्याला कळेलच, परंतु दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहतोय सलामीची जोडी केतन मुकादम, दीपक मुकादम. सलामीचा गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय तो किरण पाटील. 24 चेंडू आणि 34 धावांची गरज. 24 चेंडू 34 धावांची गरज. आधी धावा कमी होत्या, इथे मात्र चूक केली या क्षेत्ररक्षकानं. चेंडू जाईल सरळ गोळीच्या वेगानं थर्डमॅनच्या रिजन मध्ये. सीमकार थँक्यू डीजे. तर बघतोय आपण या ठिकाणी जबरदस्त प्रयत्न केला होता. पहिल्या चेंडूवर आघात केलाय चौकारानं इथे मात्र केतन मुकादम आपल्या स्टाईलने फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये चेंडू जाईल, मोठा स्ट्रोक्स, षटकार.
जबरदस्त सुरुवात, 10 धाबा या ठिकाणी 2 चेंडूंच्या अंती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता, परंतु स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेच्या डोक्यावर मायेनं हात फिरवणारा तो माझा शिवबा होता आणि त्या छत्रपतींना पुन्हा एकदा मानाचा मुजरा. परंतु इथे मात्र पाहायला मिळतंय कमबॅक केलं या गोलंदाजानं, स्वतःला सावरलंय. कारण आपण बघितलं होतं पहिल्या चेंडूवर धाबा आल्या होत्या 4, त्यानंतर धाबा आल्या त्या 6, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय कमबॅक करणं गरजेचं होतं, कुठेतरी स्वतःवर विश्वास दाखवणं गरजेचं होतं आणि तो विश्वास दाखवला तो मागच्या चेंडूवर. इथे मात्र चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय, झेल घेण्याची संधी निर्माण झाली आहे, चूक होत नाहीये. पहिला गडी बाद तो केतन. या ठिकाणी उपस्थित झाले त्यांना विनंती असेल की आपण प्लीज या मंचावर यायचं आहे. जयवंतजी गायकर आपलं मनापासून स्वागत. या आपण आपलं मनापासून स्वागत. आणि आपण बघतोय माजी सरपंच दीपकदादा पाटील आणि या स्पर्धेचे आयोजक म्हणून आपण बघतोय त्यांचं लक्ष प्रत्येकाकडे आहे. एकही पाहुणा एकही मान्यवर या ठिकाणी त्यांच्या नजरेतून सुटला जात नाहीये. जबरदस्त आयोजन पाहायला मिळतंय. सरपंच उपसरपंच आणि सदस्य चषक 2024 मध्ये आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी नारपोली यांच्या वतीनं ही शृंखला प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. 4 दिवसीय ही टुर्नामेंट तब्बल 40 संघांनी या स्पर्धेमध्ये प्रवेश घेतलाय. तब्बल 5 पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पहिलं पारितोषिक रुपये 1 लाख, दुसरं पारितोषिक रुपये 50,000, तिसरं, चौथं आणि 5वं पारितोषिक 25,000 प्रत्येकी. आणि अशा या स्पर्धेचं स्वरूप पाहायला मिळतंय मॅन ऑफ द सिरीज. या ठिकाणी सरप्राईज गिफ्ट असेल, अजूनपर्यंत कुणालाच माहिती नाही ते गुलदस्त्यातलं गिफ्ट काय आहे सरप्राईज मॅन ऑफ द सिरीज साठी. आणि अशा परिस्थितीत आपण बघतोय उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांना देखील आकर्षक कूलर, त्यानंतर स्पोर्ट्स शूज देऊन गौरवण्यात येईल. तर एकूणच शृंखलेचं स्वरूप पाहायला गेलं तर जबरदस्त शृंखलेचं स्वरूप पाहायला मिळतंय. मेहनत, मी म्हणेन की या ठिकाणी मेहनत बऱ्याच जणांची आपल्याला पाहायला मिळते. कारण आपण बघतोय टुर्नामेंट ठेवणं म्हणजे सोपं नसतं. कारण आपण बघतो टुर्नामेंट ठेवली तर बक्षिसाची रक्कम असते, टीम गोळा करणं असतं, चेंडू पुरवणं असतं, बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी केल्या जातात. आणि त्यात आपण नाईट टुर्नामेंट ठेवायची म्हटली तर त्यावेळी पेक्षा जास्त खर्चिक काम असतं. परंतु बघूयात या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या दिमाखात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ही नारपोलीची या मैदानावरची ही टुर्नामेंट आपल्याला बघतोय आपण 11 धावा धावफलकावर, 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. 11 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 1 गडी प्राप्त केला केतन मुकादमच्या स्वरूपानं. केतन थोडीशी घाई केली कारण 1 षटकार 1 चौकार नक्कीच मिळाला होता. धावफलक आपण बघायला गेलं तर 34 धावांचा पाठलाग करायचा होता, परंतु 11 धावा धावफलकावर. अजूनही 23 धावांची गरज उर्वरित चेंडून मागे. गोलंदाज किरण तयार. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक्स, चेंडूला फेकून दिलाय सरळ, लॉंग ऑन लॉग ऑफच्या मधोमध जाईल हा गगनमेती फटका, षटकार. जबरदस्त या ठिकाणी आपण बघतोय रस्त्यावर एक बोर्ड लिहिलेलं असतं, आधी पहा, थांबा आणि मग पुढे चाला. तशाच पद्धतीने या खेळाडूंना एक नजर दाखवली. आपण बघितलं असेल, चेंडूची पाहणी केली आणि कशा पद्धतीने स्ट्रोक्स खेळायचा, त्यानंतर मात्र त्याने सिलेक्शन केलं, सरळ चेंडूला फेकून दिलं, लॉंग ऑन लॉग ऑफच्या मधोमध आलेला आहे एक दमदार स्ट्रोक्स, षटकाराने या ठिकाणी आपण बघतोय आगाज केला दीपक मुकादम या फलंदाजानं. आणि पहिलं षटक संपन्न झालं. धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या तब्बल 17 धाबा. या ठिकाणी एक महागडं षटक मी म्हणेन, कारण आपण बघितलं होतं 34 धाबांचा पाठलाग करायचा होता आणि 34 धाबांचा पाठलाग करत असताना कुठेतरी चांगलं षटक टाकणं गरजेचं होतं. कमी धाबा देणारं षटक टाकायची गरज होती, परंतु ती गरज या ठिकाणी पूर्ण करता आली नाही आणि परिणाम पाहायला मिळतोय. जी बादशाही गोलंदाजीमध्ये दाखवली होती बातानपाडा संघाच्या गोलंदाजांनी, तशाच पद्धतीने कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते बातानपाडा संघाचे फलंदाज कोणतीच चूक न करता आतापर्यंत एक सुस्थितीमध्ये पोहोचण्याचं काम केलंय. परंतु बघूयात, अजूनही 3 षटकं हातात आहेत. मी म्हणेन चिखले संघाच्या कुठेतरी प्रयत्न केला गेला पाहिजे, या सामन्यामध्ये चुरस निर्माण केली गेली पाहिजे, तरच मी म्हणेन विजयाचे दरवाजे कुठेतरी त्यांना दिसतील. परंतु बघूयात, सद्यस्थितीला आपण बघतोय विजयाने हलक्या हाताने चेंडू
फ्लिक या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केलाय अलॉंग द कार्पेट. चेंडू गेला सरळ लॉंग ऑफच्या रिजन मध्ये, तिथे मिळते सिंगल आणि या सिंगलला आपण बघतोय 18 धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अजूनही 16 धाबांची गरज. उर्वरित 17 चेंडू. 17 चेंडू आणि 16 धाबांची गरज. 17 चेंडू 16 धाबांची गरज. पहिलं षटक महागडं षटक. इथे मात्र पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक्स आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेस चेंडू मात्र जातोय वाईडिश लॉंग ऑफच्या रिजन मध्ये, तिथे मिळतात पुन्हा एकदा दुहेरी धाबा. हेच तर क्रिकेट आहे. कारण आपण बऱ्याचदा बघतो कधी कधी प्रत्येक चेंडूवर तुम्हाला षटकार त्या चौकार बघायला मिळत नसतात, परंतु तुम्ही केलेली स्ट्राईक रोटेट, तुम्ही प्रत्येक चेंडूवर मिळवलेली धाव तुमच्या संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ करत असते. आणि अशा परिस्थितीत आपण बघतो यावेळेस 20 धाबा धावफलकावर बघायला मिळत आहेत. 14 धाबांची अजूनही गरज. एकच विकेट गमावला तो केतनच्या स्वरूपानं, परंतु त्यानंतर विकेटचा शोध घेतला गेला नाही चिखले संघानं. कुठेतरी या ठिकाणी मी म्हणेन की बॅकफुटला पोहोचलाय तो चिखले संघ. परंतु बघूयात या ठिकाणी अजूनही तुम्ही निर्धाव चेंडू फेकलेत, विकेट्स मिळवल्या तर नक्कीच एक वेगळा परिणाम बघायला मिळू शकतो. परंतु काय जबरदस्त या ठिकाणी दीपकनं खेळी करतोय. दीपकला माहिती आहे की कशा पद्धतीनं खेळ करायचा. वेळेला काय उपयोगी पडेल याचा पुरेपूर त्यानं या ठिकाणी मी म्हणेन की अभ्यास केलाय, सराव केलाय आणि तशा परिस्थितीनुसार तो खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतो तो दीपक मुकादम. आणि एकूणच बघतोय धावफलकावर धाबा अंकित झाल्या त्या 22. अजूनही 12 धाबांची गरज. 15 चेंडू 12 धाबांची गरज. दीपक एक जबरदस्त इनिंग खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. कोणत्याही पद्धतीचे रिस्की स्ट्रोक्स तो आपल्याला मारत नाहीये. हा चेंडू इथे मात्र ब्लॉकॉल मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता, थोडासा फसवा कारण आपण बघितलं होतं. डिफेन्सिव्ह खेळी करण्याचा निर्धार केलाय तो दीपकनं. ज्यावेळेस खराब चेंडू येईल त्याच वेळेस स्ट्रोक्स खेळायचा, अन्यथा डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळण्याच्या इराद्यानं मारण्याचा प्रयत्न केला होता. हा चेंडू मात्र मिस होतोय, विसावतोय तो विकेट किपरच्या हातामध्ये, जिथे एकही धाव मिळत नाही. धावफलक आता मात्र दीर्घ प्रतीक्षेनंतर मी म्हणेन स्थिरावलेला पाहायला मिळत आहे. 22 धाबा धावफलकावर, अजूनही 12 धाबांची गरज जिंकण्यासाठी. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलाय. या क्षेत्ररक्षकाने चूक केली आहे बघा. गोलंदाजाने या ठिकाणी आपलं काम चांगलं केलं होतं, परंतु या क्षेत्ररक्षकाने चूक केली आणि जिथे मिळणार होती सिंगल, कदाचित विकेटही मिळाली असती, तिथे मात्र आपण बघतोय 2 धावा मिळत आहेत. आणि या दुहेरीने आपण बघतोय 24 धाबा धावफलकावर बघायला मिळत आहेत. अजूनही 10 धाबांची गरज. आणि गोलंदाज थोडीशी या ठिकाणी आपण बघतोय चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु क्षेत्ररक्षकांनी शेवटपर्यंत हार मानणं गरजेचं नसतं. कारण आपण बघतो म्हणतो ना की क्रिकेट 11 जणांचा खेळ आहे. जर का 11 जणांनी त्यांचा खेळ चांगला दाखवला तर नक्कीच या ठिकाणी विजय तुमच्या पासून लांब नसतो. परंतु इथे मात्र आपण बघतोय बातानपाडा संघ हळूहळू या ठिकाणी आपण पाहायला मिळते. 25 धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 11 धाबांची अजूनही गरज. 9 धाबांची अजूनही गरज. 25 धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहेत आणि 12 चेंडू गरज असेल ती 9 धाबांची. नक्कीच यानंतर आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला असेल मानसी स्पोर्ट्स देरवली, दुसऱ्या बाजूला असेल सिद्धी करवले. या 2 संघ दरम्यान पुढची लढत पाहायला मिळेल. परंतु कैरी आणि रांजणपाडा आपणही या ठिकाणी आपली उपस्थिती आम्हाला द्यायची आहे, विनंती असेल. कारण काल आम्ही या ठिकाणी बराचसा वेळ वाया घालवला आयोजकांचा, तर त्या अनुषंगानं आज ती पुन्हा चूक नको व्हायला. या इराद्यांना मी लाईव्ह सामने जर का बघत असतील खेळाडू तर त्यांना विनंती असेल की आपण लवकरात लवकर या ठिकाणी आपली उपस्थिती आम्हाला द्यायची आहे, जेणेकरून सामने सुरळीत आणि वेळेत होतील. कारण आपण बघतोय प्रेक्षक देखील वाट बघत असतात. जर का एखाद्या संघाला उशीर झाला तर ते आयोजक वाट बघतात, प्रेक्षक वाट बघतात आणि स्पर्धेला थोडासा उशीर होतो. तर त्या अनुषंगाने आपल्याला विनंती असेल की आपण कोणत्याही प्रकारचा विलंब न करता वेळेमध्ये आपण हजर व्हायचं आहे.
तर वळूयात पुन्हा एकदा सामन्याकडे. आपण बघतोय 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. किरण पाटील त्यानंतर जनार्दन सते 2 गोलंदाजांनी थोडीशी महागडी गोलंदाजी केली, कारण आपण बघतोय धावफलकावर धावा अंकित झाल्या त्या तब्बल 25. शेवटचे 12 चेंडू आणि 9 धावांची गरज. 12 चेंडू 9 धावांची गरज. इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर स्ट्रोक्स खेळण्याचा प्रयत्न केला होता. गरज होती का? दीपक मुकादमला देखणी फलंदाजी करत होता, परंतु नजर लागावी अशा पद्धतीने मात्र या ठिकाणी स्ट्रोक्स मारण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाज दीपक बाद. तर 11 चेंडू आणि 9 धावांची गरज. आपण बघत होतो एक चांगला खेळ चालू होता भातानपाडा संघाचा आणि असं वाटलं होतं की विजयाची वाट सोपी केली त्यांनी, परंतु दीपकनं शेवटच्या क्षणाला दोन्ही स्टाईलनं सामना संपवण्याच्या इराद्यानं मारलेला हा स्ट्रोक्स मात्र या ठिकाणी जिवारी लागला आणि त्याला परतावं लागतंय. तंबूची वाट त्याला धरावी लागली आणि इथे मात्र आपण बघतोय 25 धावा. अजूनही धावफलकावर 9 धावांची अजूनही गरज, परंतु चेंडू शिल्लक असतील ते 11. 11 चेंडू 9 धावांची गरज. इथे मात्र आपण बघतोय हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल मिल्टी आहे. आता मात्र ओळखलंय भातानपाडा संघानं की त्यांना काय गरजेचं आहे, कशा पद्धतीने त्यांना चालायचं आहे आणि तशा पद्धतीने या ठिकाणी आता मात्र त्यांनी सुरुवात केली. आपण बघतोय विजय मुकादम जो बऱ्याच मैदानावर मोठे मोठे स्ट्रोक्स लगावत असतो, परंतु त्याने देखील ओळखलंय की माझ्या संघाला माझ्या खेळाची गरज आहे आणि हा सामना जर का जिंकायचा असेल तर मला मात्र या ठिकाणी खेळपट्टीवर उभं राहणं गरजेचं आहे, क्रीजवर उभं राहणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने त्यानं आतापर्यंत आपण बघतोय 2च चेंडूचा खेळ केला होता, साथ दिली होती दीपकला, परंतु इथे मात्र बघतोय आता शेवटचे 10 चेंडू आणि 8 धावांची गरज. इथे मात्र अपील केलं जात आहे. 10 चेंडू आणि 8 धावांची गरज होती, परंतु हा चेंडू गेला तो निर्धाव आणि शेवटचे 9 चेंडू गरज असेल ते 8 धावांची. 9 चेंडू 8 धावा. श्रीनाथ चौधरी गोलंदाजी करतोय. त्यानं आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत, 1 बळी मिळवलाय, 1 धाव खर्ची केली आहे. यावेळेस मात्र विजयने ओळखलंय, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जाईल बॅकवर्ड पॉइंटच्या रिजन मध्ये. तिथे मात्र क्षेत्ररक्षक उभा होता, परंतु मिळते ती सिंगल आणि या सिंगलला आपण बघतोय धावफलकावर धावा जमा झाल्या त्या 27 धावा जमा झाल्यात. कधी कधी आपण बघतो शांत आणि संयमी क्रिकेट खेळतो, परंतु मध्येच काहीतरी वेगळं विपरीत घडावं. इथे आपण बघतोय सामना जवळजवळ सोपा झालाय, परंतु भातानपाडा संघाने ओळखायला पाहिजे, कारण आपण पाहतोय 7 धावांची अजूनही गरज आहे आणि चेंडू शिल्लक असतील ते 8 चेंडू 7 धावांची गरज. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक्स लागला होता. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ असं नेहमी म्हटलं होतं. ज्या चुका फलंदाजांना केल्या होत्या चिखले संघाच्या, त्याच चुका आपण पाहतोय हे क्षेत्ररक्षक करतात, कारण आपण नेहमी म्हणतो ना की घरे दोघांचं असतं, ते दोघांनीच सावरलं पाहिजे. एकाने पसरवलं तर दुसऱ्याने आवरलं पाहिजे. तशाच पद्धतीने क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. गोलंदाजी सुरेख होत असेल तर क्षेत्ररक्षकांनी त्याला साथ दिली पाहिजे, परंतु इथे मात्र आपण बघतोय गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय, परंतु क्षेत्ररक्षकांची कामगिरी मात्र सुमार पाहायला मिळते आणि अशा परिस्थितीत एकूणच या ठिकाणी ही मिळालेली सिंगल आणि त्या सिंगलला आपण बघतोय 28 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. अजूनही 6 धावांची गरज ती या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी भातानपाडा संघाला. विजय मुकादम या चुका केल्या होत्या, आपण पाहिलं होतं पहिल्या सत्रामध्ये. प्रशांत असेल, त्यानंतर पहिला गडी बाद झाला किरण असेल, तीच चूक या ठिकाणी आपण बघितलं. विजय करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु मी म्हणेन बाल बचावलाय, सुदैव ठरलाय ते या ठिकाणी विजयचं. शेवटचे 6 चेंडू 6 धावांची गरज.
डोंगर चेंडू 6 धाबांची गरज आता मात्र या ठिकाणी आपण म्हणतोय कोणत्या गोलंदाजाचा वापर करण्यात येईल, कारण 6 धाबा आहेत मित्रांनो. 6 धाबांना तुम्ही कमी म्हणू शकत नाही, कारण आपण पाहायला गेलं तर विनंती असेल पंचांना की आपण सूचना द्यायची आहे. पंच चिखले संघ आपल्याला रिक्वेस्ट असेल, कारण आम्हाला पण माहिती आहे तुमच्यासाठी स्पर्धा महत्त्वाची आहे, परंतु या ठिकाणी आमचा वेळही तितकाच महत्त्वाचा आहे आणि तो तुम्ही कृपया जास्त घेऊ नका. विनंती असेल या ठिकाणी आपण म्हणतो ना की पत्ते गळताना जिंकायचे म्हटले तर योग्य त्या वेळी योग्य तो पत्ता जर का बाहेर काढला नाही तर आपल्याकडचा हुकमाचा एक्का पण वाया जातो. आणि इथे मात्र हुकमाचा एक्का वापरण्यासाठी थोडीशी चर्चा, थोडीशी या ठिकाणी सल्लामसलत करण्याचा प्रयत्न केला तो चिखले संघानं. परंतु मी म्हणेन या ठिकाणी भातानपाडा संघानं 2 षटकांमध्ये सामना जमवला होता. मागच्या षटकामध्ये श्रीनाथ चौधरीने फक्त 3 धाबा खर्ची करून सामन्यामध्ये कमबॅक केला की काय अशी चिन्ह दिसायला लागल्यात, कारण सामना सोपा होता. गरज होती दीपक मुकादमला त्या शॉट खेळण्याची, कारण आपण पाहिलं होतं दीपक एक चांगला खेळ करत होता, सिंगल डबल घेऊन सामन्याला विजयाची वाट सोपी करून देत होता. परंतु एक निर्णय या ठिकाणी पाहूयात त्या निर्णयाचा परिणाम काय होईल. परंतु सद्यस्थितीला या ठिकाणी गोलंदाज वापरण्यात येतो तो प्रीतम पाटील. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि गरज असेल ती तब्बल 6 धाबांची. 6 चेंडू म्हटलं मित्रांनो, भलेही या ठिकाणी विकेट मिळाला नसेल भातानपाडा संघाच्या, परंतु 1-2 निर्धाव चेंडू जर का आले तर मात्र या ठिकाणी भातानपाडा संघाचं टेन्शन नक्कीच वाढेल. परंतु पाहूयात, विनंती असेल या ठिकाणी या लवकर, चला 1 तास व्हायला आला त्या मॅच संपायला. बघा या ठिकाणी आता चूक या ठिकाणी पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी आपण बघतोय विकेट मिळतीये. डीजे या ठिकाणी आपण असं वाटलं होतं बऱ्याचशा प्रेक्षकांना एक शांत आणि कंटाळवाणं क्रिकेट चालू आहे की काय, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. या ठिकाणी आपण म्हणतो ना की क्रिकेट असं या ठिकाणी ठिकाण आहे की कधी आपला रंग बदलेल हा खेळ ते कोणी सांगू शकत नाही. पहिल्या 2 षटकांमध्ये बरेचसे प्रेक्षक म्हटले असेल की भातानपाडा संघाचा हा सामना आता मात्र सोपा असेल, परंतु बऱ्याच वेळेला या ठिकाणी आता आपण बघतो या मैदानावर असा करिश्मा घडलाय. परंतु बघूयात पहिल्या चेंडूवर आलेली ही विकेट या ठिकाणी आता मात्र या संघाचं टेन्शन वाढवेल का, कारण आपण पाहिलं होतं श्रीनाथ चौधरीनं कमबॅक करून दिलं होतं संघाला, एक आशा दाखवली या ठिकाणी आपण हा सामना जिंकू शकतो. परंतु बघूयात आता मात्र काय घडेल. 5 चेंडू 6 धावांची गरज. 5 चेंडू 6 धावांची गरज. कडेकडे स्ट्रोक्स मारण्याचा प्रयत्न केला या फलंदाजानं. आता मात्र विजयला या ठिकाणी विचार करण्यास भाग पाडला असेल. गरज होती का त्या रिव्हर्स अटेम्प्टची. सिंगल डबल आपण घेत होतो, तीच परिस्थिती कायम ठेवली असती तर नक्कीच एक वेगळं चित्र दिसलं असतं. परंतु या ठिकाणी आपण म्हणतो ना की कधी कधी काही निर्णय हे आपल्या अंगलट येतात, घातक ठरतात. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि 6 धाबांची गरज. 4 चेंडू 6 धाबांची गरज. आता मात्र जान होतावीच लागेल. या सिंगलला फक्त सिंगल मध्येच ठेवावी लागेल, कारण दुहेरीमध्ये जर का रूपांतरित केलं तर चिखले संघ तुमच्याही देखील या ठिकाणी जिवारी लागू शकतो. इथे मिळते ती सिंगल. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आणि गरज असेल ती 5 धाबांची. 3 चेंडू 5 धावा. काय सामन्याने टर्न घेतलाय. ज्या पद्धतीने आपण म्हणतो ना या ठिकाणी मध्येच या ठिकाणी झटका लागावा तशा पद्धतीने या ठिकाणी झोपेतून जागा करावं तशा पद्धतीने झोपेतून जागा केलं मी म्हणेन भातानपाडा संघाच्या या फलंदाजांना. परंतु या ठिकाणी जमेची बाजू असेल ती भातानपाडा संघासाठी, कारण आपण बघतोय विजय मुकादम ऑन द स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याच्याकडे क्षमता आहे, ज्याच्याकडे अनुभव आहे, ज्याच्याकडे खेळ करण्याची जिद्द आहे, परंतु बघूयात जिंकण्याची जिद्द आहे तो विजय या ठिकाणी आपण बघतोय ऑन द स्ट्राईक पाहायला मिळेल. आणि त्याच्या खांद्यावर आता मात्र सर्वस्वी जबाबदारी असणार आहे ती भातानपाडा संघाची. शेवटचे 3 चेंडू शिल्लक, 5 धाबांची गरज. विलंब करू नका मित्रांनो. या ठिकाणी बघतोय आपण शेवटचे 12 चेंडू आणि फक्त या ठिकाणी आतापर्यंत
यावेळेस मात्र जबरदस्त स्ट्रोक्स लगावलाय, चेंडू जाईल लॉंग ऑफच्या रिजन मध्ये, तिथे मिळते फक्त आणि फक्त सिंगल. दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न केला गेला नाही, इथे मात्र करणं गरजेचं होतं. आम्ही सांगत होतो की स्ट्राईक या ठिकाणी घेणं गरजेचं होतं ते विजयनं, परंतु विजयनं स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला तो सुधीर मुकादमला. आता मात्र आपण पाहतोय शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि 4 धाबांची गरज. काय चित्र बदललंय, काय रंग बदललाय या क्रिकेटनं, कशा पद्धतीनं हा सामना आला मित्रांनो. कोणालाही वाटलं नसेल की सामना इथपर्यंत येऊन पोहोचेल. आता मात्र या ठिकाणी हा झेल टिपला गेला पाहिजे, परंतु इथे मात्र मिळते ती विकेट. हे क्रिकेट आहे मित्रांनो, टाळ्या तर झाल्या पाहिजेत. ठोक डीजे. शेवटच्या एका चेंडूचा खेळ मित्रांनो, शिल्लक 4 धाबांची गरज. देवानं आयुष्य तर सर्वांना दिलाय, परंतु एक अट घातलीये, जो झिजेल तोच चमकेल, जो कष्ट करेल तोच यशस्वी होईल. इथे मात्र कष्ट केले ते मी म्हणेन श्रीनाथ चौधरी या गोलंदाजानं त्यानं दाखवून दिलं ते श्रीनाथनं की आपण कमबॅक करू शकतो. भातानपाडा संघाची चूक मी म्हणेन कुठे झाली असेल तर ती दीपकनं केलेली चूक. गरज होती की त्या स्ट्रोक्स मारण्याची, सामना लवकर संपवण्याची, कारण आपण पाहिलं होतं पहिल्या 2 षटकांमध्ये 25 धाबा आल्या होत्या, परंतु नंतरच्या 12 चेंडूंचा विचार करायला गेलं तर फक्त आणि फक्त 5 धावा आल्यात आणि तिथेच मी म्हणेन बॅकफुटला पोहोचला तो भातानपाडा संघ. आता मात्र गरज असेल ती शेवटच्या एका चेंडूवर 4 धाबांची. विनंती असेल चिखले संघाला की आपण आता टाइमपास करू नका प्लीज, बराचसा विलंब तुम्ही वेळ घेतात. तर बघूया शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक मित्रांनो. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 1 चेंडू आणि 4 धाबांची गरज. सामना आपण आता बघतोय, कारण या सामन्याचा विचार करायला गेलं तर फक्त 2च खेळाडू टेन्शन मध्ये असतील. एक असेल तो प्रीतम पाटील गोलंदाज आणि दुसरा असेल तो रोशन गरत फलंदाज. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एका चेंडूचा खेळ शिल्लक आणि गरज असेल ती 4 धाबांची. 1 चेंडू 4 धाबा. विचार या ठिकाणी आपण बघतोय, जितका वेळ तुम्ही घ्याल तितका तुम्हाला मी म्हणेन पंच काय चाल. पंच या ठिकाणी चिखले संघ जास्त टाइमपास होतो. विनंती असेल तुम्हाला आमच्याकडून. 1 चेंडू 4 धाबा या ठिकाणी आपण बघतोय. फलंदाज असेल रोशन गरज. टाळ्या नक्कीच झाल्याच पाहिजेत आणि ब्लॉकर मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी आपण बघतोय हा सामना या ठिकाणी जिंकलाय तो जे हनुमान चिखले संघानं. नक्कीच भातानपाडा संघ हार्डलक म्हणेल मी तुमचं, कारण आपण बघत होतो एक चांगली परिस्थिती तुम्ही निर्माण केली होती, परंतु या परिस्थितीमधून मार्ग काढण्यासाठी विचार करणं गरजेचं होतं. तुमची प्लॅनिंग चांगली होती, परंतु या ठिकाणी यशाचा रस्ता तुमच्या बाजूने नव्हता. इथे मात्र हा सामना जिंकलाय तो चिखले संघाने. चिखले संघाला विनंती असेल की आपण थांबायचं आहे.